डॉक्टर मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला की आनंद इंगळे सर इथे बसलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल म्हणजे असं बरेच लोक म्हणतात की तुम्ही थेरपी देता वेगवेगळी म्हणजे केसांसाठी वगैरे. तर सरांचे केस म्हणजे आहेत सुंदरच आहेत पण थोडेसे विरळ झाले तर त्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का? आहे ना. काय? त्यांनी वैभव मांगले सरांबरोबर राहावं. का? काय होतं आपल्यापेक्षा एकदम गरीब असेल जो माणूस त्याच्याबरोबर राहिलं तर आपल्याला श्रीमंत असण्याचा अनुभव मिळतो. ही एक तुम्ही ट्रीटमेंट सांगितलेली आहे. वैभव तत्ववादी हे तुम्हाला माहितीत का? वेगवेगळ्या बरोबर सिनेमात मध्ये बघतो आपण. हो पाहिलं फॅन आहे त्यांचा मी. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की असं म्हणजे एकदम स्किन आपली असते ना स्किन एकदम अशी काय टकाटक होण्यासाठी म्हणजे काय करायचं काय लावायचं चेहऱ्याला? जरा बेसन लावा काही दही लावा चेहऱ्याला. हा दही लावायचं दही लावायचं. आणि मग किती तास ठेवायचं म्हणजे काय असं? अर्धा तास अर्धा रात्री झोपताना की कधी? लावा कधी लावा दिवसातून एकदा तरी. अच्छा अच्छा लावला अर्धा तास झोप. साईड इफेक्ट काय होतात? काहीच साईड इफेक्ट मग ते करा ना तुम्ही. एक मिनिट या इकडे 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 या तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इकडे या. चल ना. या एक मिनिट तुम्ही इकडे या पहिल्यांदा. तुम्ही काय मगापासून कार्यक्रमात ये जा करताय? तुम्ही कोण आहात यांचे? हा कोण आहे तुमचा? नाही नाही मी यांचा ड्रायव्हर आहे. त्यामुळे ते मला हा तुमचा ड्रायव्हर आहे. हा मग इथे काय करतोय हा? तू म्हणाला डॉक्टरकडे जाऊन येतो. तुम्ही डॉक्टर नाही? नाही मग इथे कशाला आला होता? आलो जरा म्हणलं दिसेल घरच्यांना बरं वाटेल. निघा निसर्ग घालतो त्यासाठी कार्यक्रम सुरू केला का? आहे तिथं आहे. चल इकडे. आक्षेप आहे आमचं हे कुठल्या पण माणसांना इथे चला 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 इथं चला पटकन. नाही पुन्हा येणारच नाही आम्ही इथे. काय? म्हणा ते नीट एकदा. वैभव तत्ववादी. आज अंदाजच चुकला यार. एकतर काय आहे का प्रश्न? कठीण नाव आणि तत्व सर मी असं ऐकलं की तुम्ही 2-4 डिग्री केलेल्या आहे म्हणजे भविष्य सांगता ते. हो ते मी ऐकलंय की हे भविष्य पण सांग. खरं भविष्य आहे? सांगता आणि इंजिनियर माणूस काय बात आहे. इंजिनियर आणखीन अजून ते हे करता मार्शल आर्ट मार्शल आर्ट. काय माणूस उर्दू शिकले उर्दू बोलतात. उर्दू बोलता एवढं हे शिकलेले आहे. हे शिकण्यामागचं कारण काय म्हणजे ऍक्टिंग वर भरोसा नव्हता काय? ऐका ना वा! हे असे प्रेक्षक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आर्या काय सांगणार पुण्याबद्दल? लहानपणापासून पुणेकरांनी खूप खूप सपोर्ट दिला त्याच्यामुळेच मला वाटतं मी गाण्याच्या क्षेत्रात मला करिअर करायला एक मोटिवेशन मिळालं. सारेगमप लिटिल चॅम्प्स किंवा ती सध्या काय करते सगळ्या माझ्या आत्तापर्यंत मी जे काही नवीन करू बघितलेलं आहे त्या सगळ्याला पुणेकरांनी मला नेहमीच खूप छान प्रतिसाद दिला आहे. वा वा. आता मी काही प्रेक्षकांकडे जातोय. काही पुणेरी प्रेक्षक इथे बसलेले आहेत त्यांनाही काही प्रश्न असतात. बघूयात. नमस्कार. सर बोलू का जरा? हा उभे राहून बोला. नमस्कार सर. हा तरी दिसत नाही तुम्ही. बस बोला. हा काय चाललंय तुमचं? अपमान बोला. ऑडियन्स एवढा अपमान का कराल तुम्ही? असू द्या बोला. तुम्ही कुठले पुण्याचे आहे? तसं मी कोल्हापूरचा पण इथे येऊन सेटल झालो सर. अच्छा वा बोला. सर माझा मुलगा आहे वैभव तत्ववादी सर. हा तुमचा मुलगा आहे? नाही कसं सर शक्य आहे का? वाटतंय का काय? कुठं काय कॉम्बिनेशनच नाही सर. हा मग कोण मुलगा आहे? नाही हा माझा पोरगा आहे. हा बघा हे सीट मागत दिसत नाही इथे रे पोरा. अच्छा तर वैभव तत्ववादी सरांचा खूप मोठा फॅन आहे ना रे? फॅन आहे बोल की. अरे बोल ना. आहे तर हाय सर खूप. अरे काय बोल की. अरे मुलगा आहे ना? मुलगा आहे माझा. बरं हाय फॅन आहे कळलं. पुढे काय? मग हाय मोठा फॅन आहे सर तुमचा. तर एक मिनिटासाठी फक्त फोटो काढायचा होता. तुम्ही ह्याला कडेवर घ्याल का प्लीज? प्लीज फोटो सर. काही तुमच्या अपेक्षा आहेत? अरे सर काय ऑडियन्स आहे म्हणल्यावर तर आम्ही तुमचं या लवकर picture या, बघतोय. वेळ नाही आमच्याकडे. चला. जाता धावतचा पोरा. हा आता काय वाट लावणार आहे आम्हाला माहिती. या तुम्ही पुढे या फोटो काढायला. का तिथनंच काढणार? काढा तिथनंच. जा घरी जायला तो तसाच. ए सावकाश रे पारंब्या समजून डाळी धरशील. फोटो घ्या. हा जबरदस्त. हा माझा काय अपमान होणार आहे मला अजून कळत नाहीये पण ठीक आहे. हॅलो आई. नाही कार्यक्रम संपत आला येतोच घरी.
हा बाबा फक्त डाळ भातच खाणार आहेत. हो हा ठेवतो हो. हे थांबा, काढला का फोटो? नाही नाही फोटो काढायचाच नव्हता आम्हाला. मग? ही तर रेंज येत नव्हती म्हणलं टॉवर वरती जा. आनंद इंगळे सर, तुमच्याकडे आता येणार आहे की पु ल देशपांडे यांच्याबद्दल आपण बोललो आणि अशी आमची आणि घरात बसलेल्या प्रेक्षकांची, इथल्याही प्रेक्षकांची इच्छा असणार आहे की तुमच्याकडून काहीतरी पुलंचं ऐकायला मिळावंच आज. एक इरसाल अत्यंत माणूस आहे जो खोटी साक्ष द्यायला कोर्टमध्ये आलेला आहे आणि तिथे तो वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या गोष्टी करत लोकांना भुलवतोय. मी उभं राहून करू का? सर, please. जास्त बरं पडेल. जोरदार टाळ्या सरांसाठी. नाही तो म्हणतो की तुम्ही या, तुम्ही वकील नाही, म्हणून या. हा, मी विचार- हा, रामायण सांगायचं म्हणजे काय? साधी गोष्ट आहे बरोबर होय. आहे. ते पहिल्यापासून सांगायला पाहिजे. एक दशरथ राजा असतो, हा. अत्यंत आनंदी असतो हो. आणि राण्या म्हणाल तर 3 पण पोटाला पोर नसतं, लय दुःखी असतो. बरोबर. म्हणून मोठा यज्ञ करतो, पुत्र कामिष्टिक यज्ञ. कुठला? पुत्र कामिष्टिक म्हणजे काय? काय? पुत्र का होत नाही, काय मिस्टेक होती? मोठा यज्ञ आहे तो, करून घ्या तुम्हाला लागला तर पुत्र कामिष्टिक यज्ञ. आणि मग तो यज्ञ करतो तर राजाला ती अशी 4 पोरं होतात, दट्टी कट्टी. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. काय काय काय? शत्रुघ्न लय अवघड नाव आहे ते. दशरथ बी तिघांनाच हाक मारायचा, राम, लक्ष्मण, भरत. बाजाला म्हणला. वा 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 वा, पण फारच अप्रतिम. आणि पु ल देशपांडेंसाठी एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, आज हा कार्यक्रम पुण्यामध्ये होतोय आणि पुण्यात होण्याचं आणखीन एक मोठं कारण श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि त्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आज आम्हाला इथे करण्याची संधी मिळाली. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्यासाठी. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं हा महोत्सव भरवण्यात आलेला आहे. फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम नाही तर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आपण हातात घेतलेले आहेत आणि अनेक कार्यक्रम होत असतात. काय सांगाल त्या कार्याविषयी? जय गणेश. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून लोकमान्यांनी ज्या विचारातून या गणेशोत्सवाची सुरुवात केली, या देशाला स्वराज्य मिळालं पाहिजे, स्वराज्याचं सुराज्य झालं पाहिजे, या भूमिकेतनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट गेली 50 वर्ष समाजव्यवस्थेमध्ये देव, धर्म, संस्कृती, परंपरा, देवाचं सारं करून राहिलेला जो पैसा आहे तो समाजातला जो उपेक्षित घटक आहे त्याच्यामध्ये ईश्वर पावा या भूमिकेतनं आलेला पैसा जो आहे, दान देणगी आपण जे देता, त्यातून आम्ही समाजातल्या उपेक्षित घटकांकरता आणि समाजोपयोगी कामाकरता सातत्यानं खर्च करत असतो. वा वा वा, खूप साऱ्या पुढच्या कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा सर.